काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे तृतीय चिरंजीव धीरज देशमुख हे लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत। लातूर तालुक्यातील एकुरका गटातून ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे। यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात आता विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज विलासराव देशमुख हे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत। लातूर तालुक्यातल्या एकुरका गटातून ते निवडणूक लढवत आहेत। त्यांनी फॉर्मही भरलेला आहे। आपल्यासोबत स्वतः धीरजजी आहेत। धीरजजी, सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा। कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहात? काय प्लॅनिंग्स आहेत? काय तुमचे मुद्दे राहणार आहेत? नाही, सर्वप्रथम एकुरका गटातून कार्यकर्त्यांचा कौल होता की त्या मतदारसंघातून त्यांनी माझी उमेदवारी पक्षाकडे मागितली आणि ती जबाबदारी पक्षानं आम्हाला दिली आणि ती संधी उपलब्ध करून दिली। आणि आता आपल्या लोकांनी आपली मागणी केल्यामुळं त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नांसाठी लढलं पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही या निवडणुकीत उतरलेले आहोत। लातूर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद जे आहे ते सर्वसाधारण पुरुष गटाला सुटल्यामुळेच आपली उमेदवारी आली, कारण अध्यक्षपदाचे आपण प्रबळ दावेदार आहात। नाही, हे सगळं मीडियाच्या माध्यमातून किंवा चर्चेच्या माध्यमातून होतं। लातूर शहरात किंवा लातूर ग्रामीणमध्ये चर्चा फार चालते। त्यामुळं अध्यक्ष निवड ही पक्षाची सत्ता आल्यानंतर किंवा उमेदवार तिथं आल्यानंतर हे सगळं प्रक्रिया पक्षश्रेष्ठी ठरवेल आणि जे काही पक्षश्रेष्ठी ठरवेल ते त्याला उत्तर देता येईल। भाजपने तुमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतात, म्हणजे साहेबांनंतर अमित भैयानंतर आता धीरज देशमुख, त्याच्यामुळे ही घराणेशाही काँग्रेसने पुढे रिटली असा त्यांचा आरोप आहे। नाही, त्याच्यात नवीन काही नाही आहे। त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे काहीच नाही जे जनतेसोबत ते घेऊन जातील। त्यामुळं दुसरं काही त्यांना बोलायचं नाही, वैयक्तिक टीका करण्यात ते बिझी आहेत। त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावर काही चर्चा करावी किंवा त्याला काही तूल द्यावं असं मला वाटत नाही। पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढवत आहेत, साहेब नाही आहेत आज, त्याची उणीव मोठी भासते। खऱ्या अर्थानं साहेब आमच्यामध्येच आहेत। आम्ही असंच कधी मानून चालत नाही की साहेब आमच्यात नाही आहेत। मग ते आमच्या प्रेरणेत आहेत, आमच्या विचारात आहेत, आमच्या वागण्यातून दिसतील किंवा त्यांच्या प्रिन्सिपलवर चालणे। त्यामुळं उणीव फिजिकली उणीव जरूर त्यांची भासते, पण कुठेतरी त्यांनी दिलेली प्रेरणा किंवा त्यांनी दिलेला आशीर्वाद हा आमची शक्ती म्हणून आमच्या कार्यातून पुढे येईल, ह्याच्यावर आम्ही प्रयत्नशील आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं लातूरचा गड पुन्हा एकदा सर करण्याचा विश्वास धीरज देशमुख व्यक्त करत आहेत। मात्र विलासराव साहेबांनी दिलेल्या प्रेरणेवर आपण जाऊन या राजकीय निवडणुकीत यशस्वी होऊ असा विश्वास धीरज देशमुख व्यक्त करत आहेत। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।